परवा 18 तारीख ना? हो हो नक्की झाले. हो बहुतेक सगळ्यांना सांगितले मी. मिसेस शानबाग पण येणार असतील ना? नुसती धम्माल करूया 8 दिवस. हो रिटर्न जर्नीचं रिझर्वेशन झालंय ना. थंडी असणारच. हो 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 शाल घ्या ना बरोबर. ओके ओके बाय. बीना. कामाची लिस्ट सांगा. हा अगं कामाची लिस्ट ठेव बाजूला. एक आनंदाची बातमी आहे. सीमा 8 दिवस टूर वर चालली आहे. हो हा, मग मला कसं बोलवलं नाही त्यांनी? उगाच वेड्यासारखं बोलू नकोस. अगं खरंच चालली आहे. अतिशय हुशारने मी बातमी काढून घेतली तिच्याकडनं. कुठं? बाथरूम मध्ये? तिथं तसं काय घडलेलं नाहीये. मी स्वतः पाहिलंय. काय पाहिलं तू? सीमाताई ओठ पुसत होत्या. हाय राम, आता मात्र तिच्या हुशारीचं कळच ना. हे बघ हे सगळं तिने तुला चिरवण्यासाठी केलं. जाऊ दे ना आता, कामाची लिस्ट सांगा. प्लीज बीना, हे बघ अशी संधी पुन्हा मिळणार नाहीये. आज आपण मस्त बाहेर भटकायचं, बाहेर जेवायचं, चिकार धमाल करायची. मला नाही धमाल करायची. प्लीज बीना माझ्याकडे बघ, नाही. माझ्याकडे बघ. हे बघ. तुझी बेंद्र मावशी असणार आहे. तुला असं एक दिवस सांगतो बीना, ही बेंद्र मावशी माझ्याचा मार खाणार आहे. दारोड बघ बघ कोण आहे ते. हॅलो गुड मॉर्निंग बिना. ओ गुड मॉर्निंग दिनेश. काय माझी गाडी बंद पडली म्हणून. अच्छा. काय झालं हाताला? काही नाही रे, उगाच चेष्टा. पण तू ये ना बस. हा. चहा घेणार का? हा तू करणार असेल तर. चला उशीर होतोय. नंतर घे ना चहा. बर. चला उशीर होतोय. हा हा. काय सर आज एकदम खुशी दिसताय म्हणजे. नशीब हसलंय. हा. सीमा मैत्रिणींबरोबर 8 दिवस टूर वर चालली आहे. 8 दिवस. येस संपूर्ण 8 दिवस. आजचा दिवस थोडासा जोरलाय. उद्याच दिवस कसा बसा रेटायचा. परवा सकाळी सीमा बीना डार्लिंग, बीनू, बीनू. अरे तुम्ही कधी आलात गधाड्यानो? सकाळीच दादाई पण आलेत. हो का? चांगलंय चांगलंय. आम्ही सगळे 8 दिवस राहणार आहोत. सीमा काकू येईपर्यंत. तुमच्या शाळेला सुट्टी कोणी दिली? सीमा काकूनी? ए थांब ना. नको, खाली कामं पडलीत. पोरांनी प्रत्येक खोलीत इतका पसारा करून ठेवलाय. शी, डोकं फुटायची वेळ आली. अगं अशी संधी मिळाली आणि तू. म्हणूनच सांगू, मला या मंडळीचं करणं मुळी सुद्धा झेपणार नाही. एक तर त्यांना जायला सांगा किंवा मला. सॉरी. सीमा ही सगळे कामं हसतमुखानं करत होती. माझी कुणाशी तुलना केलेली मला आवडत नाही. लिसन बीना. माझ्या मनात सारखा एक विचार येतो. तुम्ही मला लग्नाबद्दल कधीच कसं नाही विचारलं. सीमाताई म्हणाल्या म्हणून लग्न. त्या म्हणाल्याच नसत्या, त्यांनी कधी हट्टच धरला नसता तर. माझ्या सगळ्या वागण्यामागं सतत हाच विचार असतो. सीमाताई 8 दिवस नाहीत, ही संधी मी तुमच्या मनासारखी नाही, माझ्या मनासारखी घेणार होते. बीना. हो, तुमच्या जवळ माझा विचार मांडण्यासाठीच फक्त. वा वा. अरे खेळताना जरा बघशील की नाही? चहा ना. वा, लबाड मुलगा आहे. आई मला चहा. हे इथलं पण घेऊन जा. नीट नाही तर पुन्हा फोडशील नाही तर. आई मला वा. चहा. बीना, हिचं तोंड धुवून घे आणि हिचा चहा इकडेच आण. मी जरा सकाळची गाणी ऐकते. दात घासायचे ना आपण? हा, उचलून. सकाळी तिला उचलूनच घ्यावं लागतं. मी हो.
हम्म. हम्म. आता खाली उतरणार ना शोनी? नाही शहाण्या मुली अशा हट्ट करतात का? करतात. अगं असं काय करतेस? काम करून करून माझे हात दुखतात ना लाजा. दुखू देत पण मी नाही उतरणार. असं नाही करायचं, तू माझी लाडकी ना. आह! नालायक गधडी. काय झालं? या नव्या काकून अंजूला जाम बदललं. बदडलं? हो, खोटं बोलायचं काम नाही. विचारा राजूला. हे राजू राजू सांग नवी काकू काय म्हणाली? नवी काकू म्हणाली तुझा जीवच घेईन आता. हा आणि मग देत दणादण. विचारा अंजूला. हे पहा, मी कौतुकाने तिचा पापा घ्यायला गेले आणि तिनं जरासं नाकावर मारलं. हो ना? हो, तिला लहानपणापासून पापा घेतलेला आवडतच नाही. ती कुणालाही धोपटते. नाही आणि म्हणून काय झालं? लहान मुलांच्या अंगावर हात टाकायचा? ती केवढी, तू केवढी. बघा ना, अंजूच्या अंगावर वळपण उठलेत. अरे उठणारच. सीमा कधी अशी वागली नाही मुलांशी. हं, दुष्ट. हे बघ तुला सांगून ठेवते. हं. तुझं हे असलं वागणं आम्हाला अजिबात खपणार नाही. हा, असं? मग तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन राहा. हं? मी काय मोलकरीण नाहीये तुमची. मध्ये हॉस्पिटलात आहे म्हणून माझ्याशी वर तोंड करून बोलतेस. त्यांच्या देखत हे बोलायला मला जास्त आवडलं असतं. चला चला, मुस्कान फोडतो नाही एकेकाची. चला. तुम्ही मधु भाऊजींना आधी फोन करा. तुम्ही कशाला? मीच करते ना. तोपर्यंत तुम्ही सामानाची बांधाबांध करायला लागा. येताना बांधाबांध मी केली होती. जातानाच तुम्ही बघा. तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय? नालायक कार्टी, नाक तोडलं असतं माझं. बिना बोलते मी. हे बघा, मी तुम्हाला काल सगळं सविस्तर सांगितलं होतं आणि आता तुमच्या दादानं मी अगदी स्वच्छ बजावलंय. एकतर दादा घरात राहतील, नाहीतर मी घर सोडून चालले. हो, तुम्हाला माझीच चूक वाटणार, बरोबर आहे. हे बघा, मला तुमचं असं तसं नकोय आणि तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. माझं नीट ऐकून घ्या. का? आता गप्प का? ठीक आहे, तुम्ही गप्पच बसा. मी मात्र घर सोडून चालले. रिक्षा. दिनेश, तू? हो बस. पण मी तुला बस सांगितलं ना? हे बघ बीना, मी तुझ्याशी एक मित्र म्हणून बोलतोय. तू माझं जर ऐकणार असशील तरच पुढचं सांगेन. सांग, मी ऐकेन. हे बघ, तू एक डॉक्टर आहेस, एक हुशार डॉक्टर आहेस. हॉस्पिटलमध्ये यायचं सोडून तू घरी कसली कामं करत बसतेस? सीमाताईंची अटच आहे ना तशी. त्या कोण अटी घालणार ग? हा? आणि तू तरी का पाहायच्यास? एवढी त्यांना गरज आहे तर घरात नोकर चाकर ठेवा म्हणावं. सर तर काय धो धो पैसा कमवत आहेत. अय्या दिनेश, हे मला कसं कधीच सुचलं नाही रे. त्यासाठी हे ठिकाणावर असावं लागतं. मला सांग, तुझं हे शिक्षण तू सगळं वाया घालवणार आहेस का? नाही, आणि तुमचं लग्न म्हणजे काय? त्याला काही अर्थ नाही रे. आता एक मित्र आणि डॉक्टर म्हणून तुला मोकळेपणे सांगायचं म्हणजे. नो नो नो, आय नो इट प्रिटी वेल. सो बीना, तू घर बीर सोडून जाण्याची आयडिया आता सोडून दे. घरात नोकर ठेव आणि उद्यापासून पूर्वी जशी हॉस्पिटलमध्ये यायचीस ना तशी यायला लाग. ओके? उद्यापासून कशाला, आत्ताच येते. तू इथं हॉस्पिटलमध्ये कशाला आलीस? घरी दादा बहिणी आलेत, त्यांच्याकडे बघायला गेलीस ना तर जास्ती बरं होईल. घरी दादांकडे बहिणी बघतील, त्यांना तसं ठणकावून सांगूनच आले मी. मला इथं वाद नको आहे. मलाही वाद नकोय आणि इन्सल्ट तर चालणारच नाही मला. मी आता रोज कामाला येणार. हा सर, हे सजेशन मीच दिलं होतं हिला. हो, माझं नॉलेज कुजवायचं नाहीये मला.
आणि घरातली कामं? नोकर करतील. आपल्याला हॉस्पिटलमध्ये फक्त डॉक्टर चालतात ना. हे बघ, सीमाची अट अशी की यापुढे मी कुणाची कोणती अट जुमाडणार नाही. या सिस्टर एनी प्रॉब्लेम्स मी आलेच. डॉक्टर बिना येणार नाहीत. डॉक्टर भाव्यांना सांगा. सिस्टर मीच येते, तुम्ही व्हा पुढे. सर प्लीज नो मोर इन्सल्ट. विल यू प्लीज शट युअर माउथ. तू घरी जा. हे बघा मी आय आता सेड आउट. आम्हाला माफ कर. सॉरी काकू. पापी येणार, मी तुला कधी कधी फाईट मारणार नाही. तुम्ही पावलं तुझ्याकडेच यायचं म्हणायला लागली. म्हणाली दादासाहेबांची कंपनी आली आहे, बिनाला कामाची सवय नाही. मग काय, टूर सोडली आणि पळतच सुटले. कशी आहेस? बरी आहे. चल बस भाऊ, चहा घे. हॉस्पिटलमध्ये दमायल झाला असेल, हो ना? ए अगं अगं बीना, अगं इतक्या दिवसांनी शहाणपण सुचले तुला. हसायचं का रडायचं त्यासाठी? हा चल बस पाहू इथे. अगं एवढी डॉक्टर झालेली तू. चल चहा घे पाहू, चहा घे. चल. ए खरंच तुझे सर काय ग म्हणाले तुला बघून? खूप चिडले. पुरुषांकडे उत्तर नसलं ना की ते हेच हत्यार काढतात आणि भांडतात. लग्नानंतर खरं भांडण कळतं आपल्याला. त्याची सुद्धा सवय करून घ्यावी लागते. अहो डॉक्टर, आता घरातली कामं राहू देत. संध्याकाळी नोकर येतो, उद्या दुसराही येईल. एनिवे तुझा स्वाभिमान जागा झाला. मला हेच हवं होतं बीना. त्याचं क्रेडिट कुणाला माहितीये? दिनेशा. अरे वा. पण दादासाहेब वहिनी माझ्यावर रागवलेत. अगं आपल्या सासरची माणसं आहेत ती. त्यांचा राग आल्या आल्याच जातो बघ. त्या फ्रीजवरचं एन्व्हलप नेऊन दे त्यांना. एन्व्हलप? संध्याकाळच्या पिक्चरची तिकीट आहेत त्यात. तूच आणली म्हणून सांग, खुश होतील मंडळी. अगं ही साधी माणसं आहेत, लहानशा गोष्टींनी सुद्धा इतकी खुश होतात. आणि ती खुश झाली ना की आपलं माणूस सुद्धा खुश. जा नेऊन दे तिकीट. अगं काही झालंच नव्हतं असं दाखव ना. गुड मॉर्निंग. माय कार्ड प्लीज. थँक्यू. हाय सीमा. सर कॉंग्रॅच्युलेशन. कशासाठी? तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे अमेरिकेतल्या मेडिकल असोसिएशनचं. तुमचा पेपर तिकडे पब्लिश झाला होता ना, त्याच सब्जेक्टवर सेमिनार आहे. वंडरफुल. अरे 5 ते 6 आठवडे राहायचं मला तिकडे. कॉंग्रॅच्युलेशन सर, कॉंग्रॅच्युलेशन. Thank you. तुम्ही जाच. अरे जा ठीक आहे, पण इथली सगळी व्यवस्था. तुम्ही काळजी कशाला करताय? बिना एकदम तयार झाले काय का? ऑफकोर्स. पण आता तुम्हाला तयारीला लागलं पाहिजे सर. पासपोर्ट, विजा, तिकडच्या सगळ्यांचे ऍड्रेसेस. हा सर, तुमचा तो आपल्याला परवा मित्र भेटला होता, तो त्याच्याबरोबर मुलगी सुद्धा होती. यू मीन प्रदीप? हा येस, प्रदीपला भेटायला पाहिजे. हा.